राज्य सरकारने खरं तर मंत्रिमंडळाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाची सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र याला आपण बघतोय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आलाय। सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आणि मराठा आरक्षणाचा खून केला असा आरोप आता सरकारवरती करण्यात येतोय। त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ईडब्ल्यूएस आरक्षण का असा सवाल आता सरकारला उपस्थित केला जातोय। सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणानुसार आर्थिक सवलत मिळते हा भ्रम तयार करून ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केल्याचं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलंय। सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नाही, आम्ही त्या विरोधात लढा देणार असल्याचं सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि याबाबत आपण बघतोय सरकारच्या निर्णयावरून अगदी संमिश्र प्रतिक्रिया आता उमटायला सुरुवात झाली आहे। आपण बघतो आधीच सरकार विरोधात नाराजी आहे मराठा समाजाची। त्यातच आपण बघतो कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत ईडब्ल्यूएस द्वारे आरक्षण देण्याचा किंवा प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारकडनं। अर्थातच सरकारकडनं दिलासा देण्याचा थोडाफार प्रयत्न करण्यात आला असला तरी मराठा समाज समाधानी नाहीये। वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। कल्पना नळसकर नागपूरला आपल्या बरोबर आहेत। कल्पना, काय नेमक्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत? खरंच समाधानी आहेत काय निर्णयानंतर मराठा समाज? नक्कीच मनुष्य आपण जर पाहिलं तर कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना अशा प्रकारे बैठक घेऊन तडकाफडकी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहे त्यांचा या सगळ्याला विरोध आहे। कारण की कुठेतरी ते प्रकरण जे आहे ते दाबण्याचं किंवा कुठेतरी भ्रमित करण्याचा हा सगळा प्रयत्न असंच प्रतिक्रिया उमटत आहे। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय वाटतं, सरकारने असा तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे तर कितपत लाभ होणार आहे का असं तुम्हाला वाटतंय का? लाभ अजिबात होणार नाही। मुख्य म्हणजे आरक्षण एखादा समाज मागतो कशासाठी की त्याला एका मुख्य प्रवाहात आणणं आवश्यक आहे आणि ईडब्ल्यूएस या आरक्षणामुळे काही तो समाज पूर्णपणे मुख्य प्रवाहात येणार नाही। जो वंचित घटक आहे तो आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचा आहे। शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ज्या लोकांना आहे या ईडब्ल्यूएस मुळे कोणत्याही पद्धतीने आपण मुख्य प्रवाहात आणू शकत नाही। त्यामुळे आम्ही सरकारवर नाराज आहोत की त्यांनी त्या केसचा निकाल लागायचा आहे आणि त्याच्या अगोदर हा एक वेगळाच निर्णय त्यांनी घेऊन घेतलेला आहे। त्यामुळे मराठा तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये फार नाराजी आहे। नक्कीच नाराजी असं म्हणणं, तुम्ही सरकारला काय सांगाल हा जो निर्णय घेतला याच्याबद्दल? मी आज आपल्या माध्यमातून ह्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो। एक देवेंद्र फडणवीस सरकारच्या जेव्हाची SABC त्यांनी दिलेलं होतं ती कोर्टात केस चालू असताना त्यांनी आज जो हा निर्णय घेतला ईडब्ल्यूएसचा हा अत्यंत चुकीचा आहे। आम्हाला कोणतंही आरक्षण नव्हतं, आम्हाला SABC आमच्या मराठा समाजाचं 13% हक्काचं आरक्षण आम्हाला आज हवं आहे। हेच आपल्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो। नक्कीच 13% आरक्षण जे हक्काचं आहे ते हवं आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? केस प्रलंबित असताना अशा प्रकारे निर्णय घेतला तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? मुख्यमंत्र्यांना सांगण्याचं एकच ध्येय आहे माझं की तात्पुरती वेळ मारून नेण्याचं काम हे सरकार करते आहे। उगाच वेळेवर काहीतरी घोडं नाचवायचं आणि समोरची वेळ मारून न्यायची हे चुकीचं आहे। याच्यामुळे एक तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं तर नुकसान होतच आहे, पण यानंतर इतर समाजाच्या विद्यार्थ्यांचं यामुळे भरपूर नुकसान होते आहे आणि एक प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही सरकार करते आहे आणि हे खूप मोठं चुकीचं कार्य ही सरकार करते आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतोच आहे। यामुळे काय होतं, आमचं समाजाला जे आरक्षण आहे ते ऑलरेडी मागासवर्ग आयोगाने पण ठरवलेलं आहे की मराठा समाजात या आरक्षणात बसू शकते। तरीही सरकार वेळेवर काही ना काही नवीन एक उपक्रम काढते आहे आणि ही आरक्षणाची वेळ मारून नेते आहे पुढे आणि इतर समाजाचं नकोच आहे ना आम्हाला जे आमच्या हक्काचं फक्त तेवढंच हवं आहे आणि या सरकारचा मी जाहीर निषेध करते। आणि जर हे असंच सुरू राहिलं तर मराठा समाजाला याच्यावर एक गंभीर विचार करावा लागेल आणि याचे पडसाद खूप वाईट होते। तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगू इच्छिता? काय निर्णय घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मराठा समाजाचं जे हक्काचं आरक्षण आहे ते त्यांना त्या हक्काचं द्यायला हवं। उगाच वेळेवर काही करून कुठल्या समाजात तेढ निर्माण करणं किंवा या समाजाचं त्या समाजाचं आम्हाला नको आहे, फक्त आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, बस एवढंच मागणं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना आहे। जर कोणताही निर्णय घेण्यात आला तर पुढचं पाऊल काय असेल? कुठलाही निर्णय घेताना तुम्ही मराठा समाजाला एक प्रकारे मध्यस्थी करून त्यांच्या विचार पूर्ण ऐकून परस्पर त्यांचा निर्णय काय हे जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय द्या।
नक्कीच मनुष्य तू ऐकलं असेल तर अतिशय चीड यांच्या मनामध्ये आहे की जे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला हवं आहे, असं थातूर मातूर जे आहे कुठेतरी मराठा समाजातील जे कार्यकर्ते आहेत ती आक्रमक झाली आहेत, त्यांना थोपवून धरण्यासाठी हा सगळा निर्णय घेतलेला आहे. पण त्या निर्णयाच्या विरोधातही मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आता उतरले आहेत आणि आमच्या हक्काचं आम्हाला आरक्षण हवं आहे असंच त्यांचं म्हणणं आहे. मनुश्री, निश्चितच आपण बघतोय की मराठा समाजाकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया मोठ्या अर्थातच नाराजी तर आहे, कारण आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया असो, भरती प्रक्रिया असो, त्याच्यावर परिणाम झालेला आहे आणि ही नाराजी अगदी उघडपणे दिसते आणि ही नाराजी सरकारच्या विरोधात असल्याचं बघायला मिळतं आहे. सचिन बडे औरंगाबादला आहोत, आपण थेट सचिन यांच्याकडे जा. सचिन, आपण बघतो औरंगाबादमध्ये काय मग त्या सगळ्या संपूर्ण घटनेचे किंवा आरक्षणा प्रकरणी आपण बघतोय खूप सारे पडसाद उमटताना बघतो, वारंवार नाराजी व्यक्त केली जाते. अर्थातच थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडनं काल झालेला आहे, पण समाधानी नसल्याचं सध्या तरी दिसतंय. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे सध्या? मनुश्री, राज्य सरकारनं तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाला दिलासा द्यायचा, यासाठी त्यांनी EWS मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे व निर्णय देखील घेतलेला आहे. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर समाजाला यामध्ये कुठलाही रस नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचं असं मत आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं, आमच्या मुलांचं भवितव्य, आमच्या समाजाचं भवितव्य आम्हाला उज्ज्वल घडवायचंय, आम्हाला राजकारणामध्ये नको तर आमच्या मुलांच्या भवितव्य घडवण्यासाठी आरक्षण द्या आणि ते आम्हाला आमच्या हक्काचं द्या, असं वारंवार मागणी केली जात आहे. आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, सरकारनं काल निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय कसा वाटतो आणि काय भावना आहे तुमची नेमकं? EWS आरक्षण देणं काढणं हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषयच नाहीये. ही सरळ सरळ मराठा समाजाची दिशाभूल चाललेली आहे. मुळात मुद्दा असा आहे की मराठा समाज राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ओबीसीला पात्र आहे आणि त्यामुळे ओबीसी मध्येच सरसकट समावेश करावा हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे EWS मध्ये घेतलं काढलं अशा पद्धतीनं समाजाची ही दिशाभूल आहे. नेमके राज्य सरकारचे असे कोण कायदे तज्ज्ञ आहेत आणि कोण सल्लागार आहेत, त्यांनी जरा पुढे येऊन आमच्याशी चर्चा करावी आणि सांगावं की हा कुठला प्रकार चाललेला आहे. हे केंद्र सरकारनं दिलेलं आरक्षण आहे, ज्याला कुठलंच आरक्षण नसतं, त्याला आपोआप EWS आरक्षण लागू होत असतं. ज्यांनी ते ज्यांचा जो नॉर्म्स आहेत 5 लाखाचा वगैरे ते किंवा सर्वच त्या पद्धतीने त्यांनी सर्टिफिकेट दिलं त्याला ते आरक्षण लागू होत असतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आता EWSचा लाभ मिळणार अशा प्रकारच्या उपकाराची भाषा मराठा समाजासाठी करू नये आणि कायदेशीर जे आहे, संविधानिक जे आहे आणि जे न्यायिक मार्गाने होऊ शकतं आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, राज्य सरकार ते करू शकतं, ते राज्य सरकारनं करावं. फालतू या गोष्टी राज्य सरकारनं करून समाजाची दिशाभूल करू नये अशी आमची भूमिका आहे. नक्कीच समाजाची दिशाभूल करू नये असं राज्य सरकारकडे सरांचं मत आहे. काय सांगाल? आरक्षण दिलेलं आहे परंतु आक्रमक भूमिका आहे की ते आम्हाला नकोय आणि हक्काचं हवंय अशी आपली वारंवार मागणी आहे. काय सांगाल? आम्ही जिजाऊ ब्रिगेड गेली 30 वर्ष मराठा आरक्षण हे ओबीसीतूनच मिळावं, मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतूनच मिळावं यासाठी आम्ही लढा देत आहोत. राज्य सरकार हे वारंवार काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं मराठा समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात तोटा करत आहे. आमची सर्वांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्या आणि ते संविधानिक दृष्ट्या हे न्यायिक आहे. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातली आहे, मी स्वतः ओबीसी, मला लागू पडते. पण इकडे बघितलं मराठवाड्यात कोणीही मराठा वर्ग हा ओबीसी मध्ये समाविष्ट नाही. जर पुऱ्या राज्यातले लोक हे मराठा समाज हे ओबीसी मध्ये समाविष्ट जर असेल तर बाकीच्या मराठा वर्गाला पण ओबीसी मध्ये तुम्ही समाविष्ट केलं तर त्यात काही फरक पडणार नाही. आणि ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसी मध्ये हे समाविष्ट केलं पाहिजे. आणि मराठा समाजाला आम्ही पहिल्यापासून एकच मागणी करत आहोत. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड गेल्या 30 वर्षापासून एकच मागणी करत आहे की मराठा समाजाला हे तुम्ही ओबीसी अंतर्गतच आरक्षण द्या, बाकीचे काही फसवणूक करू नका. नक्कीच मनुष्य, आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे राज्य सरकारनं तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचा कुठल्याही प्रकारे समाजाला फायदा होत नसून हे फक्त काहीतरी ढोंग करण्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे. परंतु राज्य सरकारनं जो काही निर्णय घेतलेला आहे यापेक्षा जी केस कोर्टामध्ये सुरू आहे, जे प्रकरण कोर्टामध्ये आहे त्यासाठी सहकार्य करावं अशी या ठिकाणी मागणी केली जाते. निश्चित आपण बघतोय की या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा सुद्धा मुद्दा आहे, राज्य सरकारची पण भूमिका समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण थेट कल्पनाकडे सुद्धा जाणार आहोत नागपूरला. कल्पना, आपण बघतोय की एकीकडे नाराज असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात की सरकारचा जो निर्णय होता त्याबद्दल उघडपणे नाराजी सुद्धा व्यक्त केली. पण हा सगळा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, न्यायालय या सगळ्याबाबत निर्णय देणार आणि त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार. पण तुर्तास आपण होता थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं दिलेला आहे, मग तरी सुद्धा का समाधानी नाही आहेत खरं तर मराठा समाज?
पण पाहिलं असेल तर आपण प्रतिक्रिया ऐकल्या तर विरोधात आहे, पण आपण जाणून घेऊया की दिलासा द्यायचा प्रयत्न केला तरी यांच्या काय प्रतिक्रिया आहे. हा जो निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने तो दिलासा द्यायसाठी घेतलेला आहे, पण तुम्ही का विरोधात आहे, ते तुमचा का विरोध आहे? आमचा म्हणजे ही एक मुख्य निर्णय होण्याच्या अगोदर ही समाजाची एक दिशाभूल आहे आणि कोणत्याही पद्धतीचा ठोस निर्णय होत नाही आहे. तारीखवर तारीख होत आहे आणि आम्हाला जे आरक्षण आमच्या हक्काचं आहे, जर महाराष्ट्राची लोकसंख्या आणि मराठा समाजाची लोकसंख्या यांचं समीकरण करून बघितलं तर आम्हाला 13% आरक्षण हे मिळालंच पाहिजे. त्याच्याशिवाय आमच्या समाजाचा संपूर्ण विकास होणारच नाही. कारण की या EWS मध्ये जे 10% आहे त्याच्यामध्ये इतर समाजही आहे. हाही तिथे एक स्पर्धेचा विषय होईल आणि आमच्या तरुण मुलांचा आणि विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं. नक्कीच त्यांना वाटतंय की नुकसान होणार आहे. आता जे सुरू आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत प्रक्रिया रुकलेल्या आहेत, नोकरीमध्ये भरती रुकले, त्याच्यासाठी हा सगळा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण तरी तुम्हाला काय वाटतंय की याचा काही फायदा होणार नाही? नक्कीच ह्या गोष्टीचा कुठेही फायदा होणार नाही. मला असं वाटतंय की महाविकास आघाडी सरकार कुठेतरी हा लॉलीपॉप दाखवत आहे मराठा समाजाला आणि हा EWSचा विद्यार्थ्यांना किंवा कुठेही हा फायदा होणार नाही. आम्हाला हवं तर ESBCच्याच माध्यमातून 13% आरक्षण हवं. पण आता दोघं स्थगिती दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ज्या मराठा समाजाला आहे दिलासा मिळावा यासाठी सरकारने एक सकारात्मक पाऊल उचललं असं नाही वाटत आहे का? मुळीच नाही. EWS मध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर यामध्ये मराठा समाज व्यतिरिक्त अजूनही समाज त्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे याचा कुठे फायदा मराठा समाजाला होईल असं काही वाटत नाही. नक्कीच फायदा होणार नाही असं वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय की याचा कोणताही फायदा होत नाही, केस लांबणीवर टाकण्यासाठी हे सगळं प्रकरण सुरू आहे? अगदी बरोबर आहे. याचा कुठलाही फायदा हा मराठा समाजाला होणारा नाही आहे. कारण त्या जे आहेत त्याच्यामध्ये इतर समाजाचं पण आरक्षण आहे आणि आमचं जेव्हा ठरलेलं आहे की आम्हाला 13% तुम्ही देऊ शकता, सगळ्या माध्यमांनी यांना अहवाल पॉझिटिव्ह दिलेला आहे, मग सरकार काय हे प्रकरण लांबणीवर नेते आहे? परत दुसरी गोष्ट, ही सरकार प्रत्येक वेळेला तारीख आली की वेळ या दिवसाच्या अगोदर काहीतरी असं थातूर मातूर जाहीर करतं आणि पुढे ही वेळ ढकलतं. म्हणजे हे सरकारचं कितपत योग्य आहे? मराठा समाजाचं आरक्षण हा मुद्दा गंभीर्याने मुख्यमंत्री साहेब घेत नाही का? अगोदरच्या सरकारने सगळं कागदोपत्री झालेलं होतं, देऊ शकत होतं. मग आता यांना काय प्रॉब्लेम आहे आम्हाला आरक्षण द्यायला? महाविकास आघाडी कुठे कमी पडते आम्हाला आरक्षण देण्याकरिता? मला हे मुख्यमंत्री साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही कितपत योग्य निर्णय देऊ शकत नाही आहे मराठा समाजाच्या माध्यमातून? सगळं जर तुमचं कागदोपत्री रेडी आहे, सगळ्या समाजांनी सगळ्या अहवालांनी मागास वर्ग आयोगाने पण आम्हाला म्हटलेलं आहे की मराठा समाज हा आरक्षणाच्या 13% याच्यात बसतो आहे, मग कुठे यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे यांना की आम्हाला आरक्षण देऊ शकत नाही? पण असं नाही वाटत आहे की एक मराठा समाजाने सकारात्मक पद्धतीने याच्याकडे पाहिलं पाहिजे? कितीदा बघायचं मराठा समाजाने, कितीदा हा विचार करत राहायचं की बा सकारात्मक पद्धतीनेच आजपर्यंत बघत आलेला आहे आणि आपले निर्णय सरकारच्या बाजूने मांडत आलेला आहे आणि स्वतः हक्कासाठी लढत आलेला आहे मराठा समाज. पण आता वेळ हातातून जात आहे, याला काय करणार आहे सरकार? नक्कीच मनुष्य तू ऐकलं असेल तर यांचं असं म्हणणं आहे की जे आता आरक्षण घोषित केलेलं आहे त्याच्यामध्ये इतर समाजाची जी लोक आहेत त्यांचाही अंतर्भाव आहे. त्याच्यामुळे यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते त्यांना मिळालं पाहिजे, ज्याच्यासाठी हे लोक लढतात आहेत. गेले अनेक वर्षांपासून लढा देतात आहे, चळवळ उभी केलेली आहे. ते न करता बाजूला सारून तो विषय इकडे असा थातूर मातूर जो आहे तो निर्णय आता जे केस आहे ती स्थगित असताना 25 तारखेला त्याची तारीख असताना अशा प्रकारचं ते वेळ मारून नेण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीने बघू शकत नाही असंही यांनी इथे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मनुश्री, निश्चितच आपण बघतो, पण या सगळ्याचा विचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अर्थात मराठा समाज नाराज आहे कारण सरकार बाजू मांडायला कमी पडतं हे वारंवार सुद्धा दिसून येतं. औरंगाबादला जाऊया, सचिन बळे सुद्धा आपल्या बरोबर आहे. सचिन, आपण बघतोय एकीकडे आपण बघतोय की सारासार विचार करणं गरजेचं आहे. कोर्टात जर केस असेल, थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला असेल, हेही नसे थोडके, हा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पण त्याचबरोबर एक प्रकारे सरकारची बाजू सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं असं नाही वाटत? नक्कीच मनुश्री, सरकारची बाजू देखील समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु ज्या प्रकारे आपण प्रवक्त्यांना बोलत आहोत किंवा मराठा समाज बांधवांना बोलत आहोत, त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळी नाराजी पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी इतक्या दिवसांपासून एक न्यायालयामध्ये प्रकरण पडलेलं असताना देखील, आंदोलन केले असताना, मोर्चे केले असताना जे सर्वांना लागू होतं तेच आम्हालाही देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा एकीकडे आरोप त्यांच्यावर केला जात आहे. परंतु सरकारनं ज्या प्रकारे आम्हाला आता याचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्हाला याचा लाभ मिळत नाहीये असं त्यांच्याकडून बोललं जात आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, तुमचं असं मत आहे की ज्यांनी सरकारनं जे दिलंय त्याचा तुम्हाला लाभ मिळत नाहीये, नेमकं असं का? EWS आरक्षण
आणि SC-BC आरक्षण आणि OBC आरक्षण याचा काहीही संबंध नाही. ते असलं नसलं, तो मुद्दा असा आहे की केंद्र सरकारनं ते आर्थिक घटकांसाठी दिलेलं आरक्षण आहे आणि हे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे, हे संविधानिक आरक्षण आहे. ज्या आरक्षणासाठी आयोग नेमला गेला होता आणि आयोगानं OBCला पात्र ठरवलेलं आहे आणि त्यानुसारच सरकारनं अंमलबजावणी करणं आवश्यक असतं. त्या पद्धतीनं न करता सरकार EWSचा लाभ देणार वगैरे अशा पद्धतीनं समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम करत आहे. कारण दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे. मग मुख्यमंत्री महोदयांना काय इशारा द्याल, काय सांगा? मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत जे आहे की SC-BC आरक्षण हे कोर्टात आहे, त्यामुळे सध्या सरसकट OBCत समावेश करून टाकणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. लोकसंख्या वाढली किंवा टक्केवारी वाढली असं वाटत असेल तर 2005चा नचिपांचा अहवाल आहे, तो अहवाल स्वीकारणे आणि OBCची टक्केवारी वाढवून घेणे. एकदा 30% समाजाला म्हणजे 15 ते 16% टक्केवारी वाढू शकते. वाढलेली टक्केवारी ही मराठा समाजाला ब गट करून किंवा बी करून अशी जरी दिली तरी चालेल. हे संविधानिक आहे. या व्यतिरिक्त जे सगळे मागण्या करतायत हे असंविधानिक मागण्या करतायत, कारण हे असंविधानिक लोक आहेत सगळे. हा देश संविधानानुसार चालतो, घटनेनुसार चालतो. सरकारला काय वाटतं, विरोधी पक्षांना काय वाटतं, समन्वयकांना काय वाटतं, मला काय वाटतं किंवा विरोधी गटाला काय वाटतं, यापेक्षा संविधान काय म्हणतं, कायदा काय म्हणतो आणि हे जर स्पष्ट असेल की OBCत समावेश करणं हा एकमेव मार्ग आहे, ते कायदेशीर आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं न जाता असे पर्याय दिले. नारायण राणे समितीने आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण टिकणार नाही तेव्हाच आम्ही सांगितलं होतं. SC-BC आरक्षणाच्या संदर्भात वेगळा प्रवर्ग तयार केला तेव्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडनं, जिजाऊ ब्रिगेडनं तेव्हाही सांगितलं होतं की हे आरक्षण कोर्टात लटकणार आहे. तेच लटकलेले आता परत EWS देणार आहे. मत आहे की ज्या प्रकारे सरकारला इशारा दिला होता परंतु ते सरकारनं ऐकलं नसल्या कारणानं आरक्षण लटकलेलं आहे, तर मुख्यमंत्री महोदयांकडे काय मागणी राहील तुमची? मुख्यमंत्री महोदयांकडे हीच मागणी असेल की तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल करू नका. जे संविधानिक आहे तेच आरक्षण आम्हाला तुम्ही द्या. उगाच काही वेगळ्या मार्ग लोकांना दाखवू नका आणि त्यांची दिशाभूल करून त्यांचा वेळ वाया घालू नका. त्याच्यातून समाजाला काही फायदा होणार नाहीये. नक्कीच मनुष्य आपण पाहू शकतो ज्या प्रकारे समाज बांधवांचं मत असं आहे, भगिनींचं मत असं आहे की ज्या प्रकारे सरकार वेळ काढू धोरण करत आहे, हे धोरण आम्हाला मान्य नाहीये. यामुळे समाजाचं नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. सरकारनं बरोबर आहे, सगळं तातडीनं निर्णय घ्यावा अपेक्षा तर केली जातेच आहे, पण अर्थातच सरकार कशा पद्धतीनं बाजू कोर्टात मांडता हे मागणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकला जाऊया, किरण नाईक आपल्या बरोबर आहे. किरण, आपण बघतो हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थातच न्यायप्रविष्ट असल्यामुळे जो कोर्ट निर्णय घेईल तो वेगळाच आहे, पण सरकारने थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याबाबत सुद्धा आता नाराजी दिसून येते किंवा संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. नाशिककरांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच नाशिककरांना EWSचं जे मराठा समाजाबाबतीत जे काही प्रश्न आहेत या सर्व संदर्भात बोलण्यासाठी काही नाशिककर आहेत त्यांनाच विचारूया. मराठा समाजाला तात्पुरतं का होईना ते आरक्षण जे देण्यात आलेलं EWSचा जो मुद्दा आहे त्याबाबत जी आता संभ्रम निर्माण झालेला नाशिककर म्हणून आपल्याला काय वाटतं? नक्कीच हा जो काल राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला तो दुर्दैवी निर्णय म्हणावा लागेल. एकीकडे आपला मराठा आरक्षणाचा विषय जो प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे, त्या न्यायप्रविष्ट निर्णय असतानाही राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मराठा समाजातील तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे की SC-BC आणि EWS मधलं आपण बेनिफिट घ्यायचं तर नेमकं कशा पद्धतीने घ्यायचं, आणि त्यामुळे हा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने त्वरित मागे घेऊन मराठा समाजाला योग्य तो निर्णय घेऊन त्यांनी अपेक्षित जे आहे तो फायदा करून दिला गेला पाहिजे. मराठा समाजाला योग्य तो हा निर्णय जो आहे तो मागे घेऊन योग्य तो निर्णय द्यावा आपल्याला काय वाटतं? प्रश्न असा आहे की EWS मधून मराठा समाजाला वगळण्याचं पाप ह्याच सरकारने केलं होतं आणि आता पुन्हा EWS मध्ये समावेश करून एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न आता बंद करावा. जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्याचा निकाल पहिले लागू द्यावा. तोपर्यंत अशा प्रकारचा खेळ करू नये, कारण याचा परिणाम केसवरती होऊ शकतो. म्हणून हा दुर्दैवी निर्णय आहे आणि सरकारने याचा पुन्हा विचार केला पाहिजे. सरकारने पुनर्विचार केला पाहिजे आरक्षणासंदर्भात. नक्कीच तुम्ही बघा, हे आरक्षण आमच्या काय कामाचं आहे. एकीकडे सरकार म्हणतं EWS मधलं आरक्षण जर घेतलं तर तुम्हाला ESBC मधलं आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. दुसरीकडे ज्या संबंधी जे वकील काम करताय हायकोर्टात, सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्या वकिलांना विचारत न घेता हा निर्णय घेतलेला आहे. या सरकारच्या मनात नेमकं चाललंय काय? विद्यार्थ्यांचा संभ्रम करून दिलेला आहे. आज विद्यार्थी आता स्वतःचा जवळचा विचार जर केला, त्यांनी जर EWS स्वीकारलं, उद्या जर ते आरक्षण लागू झालं तर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होणार आहे. आणि हे सगळं करत असताना राज्य सरकारने जसं राजू देसलेंनी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही पहिलं काढलंच का? मग याचा अर्थ या सरकारचा अभ्यासच नाही. हे सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजावर वारंवार सातत्याने अन्याय करायचा आणि पळवाट काढण्याचा प्रयत्न करतंय. एवढंच यांच्या निश्चित आपण बघतोय की खरं तर नाशिकमधनं ज्या प्रतिक्रिया येत आहे मनुश्री, की हे सरकार जे आहे ते मराठा समाजावर अन्याय करत आहे. मनुश्री,
निश्चितच आपण बघतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. सरकार कुठेतरी कमी पडत आहे हेच भावना मात्र प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतो. त्यामुळे सरकारने सुद्धा गंभीरपणे विचार करावा आणि निदान कोर्टात तरी बाजू सक्षमपणे मांडावी, तरच कदाचित मराठा समाज कुठेतरी समाधानी होईल अशी चिन्ह तरी दिसत आहेत आपल्याला. आणि या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होताना दिसत आहे. जे नोकरदार वर्ग आहे, ज्यांना नोकरीसाठी अर्ज करायचे आहेत, त्यांचं मात्र नुकसान होताना दिसतं आणि ती चीड आता सध्या मराठा समाजाच्या मनात आहे. थोड्याच वेळात मराठा समाजाची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. यानंतर बरेचसे मुद्दे किंवा मराठा समाजाचे पुढची दिशा किंवा या सगळ्या निर्णयाबाबत त्यांची मतं सुद्धा आपल्याला स्पष्ट होणार आहेत. या सगळ्या बुलेटिनमध्ये आपण बघितलं सचिन बडे आपल्याबरोबर औरंगाबादवरून, किरण नाईक नाशिकवरून आणि कल्पना नळसकर नागपूरवरून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि मराठा समाजाच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता आपण इथेच थांबूया. पाहत राहा लोकशाही न्यूज.